उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय। तेव्हापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात पक्षात कुजबूज सुरू झालीये। पण आता उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी जाहीरपणे योगींविरोधात सूर आळवण्यास सुरुवात केलीये। अशातच भूपेंद्र यादव यांनीही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केलाय। त्यामुळे पक्षात सर्व काही अलबेल नाही हे स्पष्ट आहे। यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या विरोधात पक्षांतर्गत आवाजाला धार येऊ लागलीये। योगींना दिल्लीत पाठवण्याची चर्चा सुरू झालीये, पण विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता कमीच असल्याचं जाणकार सांगतायत। मात्र या आठवड्यात उत्तर प्रदेश भाजपची विशेष कार्यकारिणीची बैठक लखनौमध्ये पार पडली। त्यातील चर्चेत योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजपमध्ये फूट पडल्याच्या प्रखरशाने दिसून आलं। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत पराभवासाठी कारणीभूत घटकांवरती विचारमंथन होणं अपेक्षित होतं, पण चर्चेअंती योगी समर्थक आणि योगी विरोधक अशी फूट पक्षात पडल्याचं चित्र होतं। दबक्या आवाजात योगींविरोधात भडकलेल्या या वणव्याला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीच काडी लावली असल्याचंही बोललं जाते। आता नेमकं असं का बोललं जातंय आणि हे सगळं राजकारण नक्की काय आहे, पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून। खरं तर लोकसभेसाठी भाजपचे व्यूहरचनाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते हे सर्वश्रुत आहे। तरी पक्षातील एक गट आता सगळं खापर हे योगींवरती फोडण्याचा प्रयत्न करते। दिल्लीत बसलेल्या पक्षातील काही बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने हे सुरू असल्याचंही बोललं जाते। जे केशवप्रसाद मौर्य 2017 पासून योगी आदित्यनाथ यांच्यावरती खार खाऊन आहेत, त्यांचाच वापर यासाठी केल्याचं दिसून येतंय। 2017 मध्ये प्रदेशाध्यक्ष असलेल्या मौर्य यांना डावलून भाजपने योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवलं। तेव्हापासूनच ते संधीच्या शोधात होते। यंदा मौर्य यांना संधी दिसली ती लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीनंतर। मात्र राजकीय जाणकारांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार दिल्लीतील बड्या नेत्यांनी निवडलेल्या अनेक उमेदवारांबाबत मुख्यमंत्र्यांनी नोंदवलेलं मत दुर्लक्षित करण्यात आले। केंद्रीय प्रचार समितीच्या प्रसिद्धी साहित्य आणि फलकांवरील फोटोंमधून योगी हे गायब होते। संपूर्ण निवडणूक मोदी आणि मोदी की गॅरंटी या नावाने लढवली गेली, पण नंतर अमित शहा यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या पत्रकाराने एका हिंदी वृत्तपत्रात लेख लिहिला आणि याच लेखाचा आधार घेत भाजपच्या खराब कामगिरीला योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरण्याची मोहीम नियोजनबद्धपणे सुरू करण्यात आली आहे। पक्षाच्या 2 आमदारांनी या संदर्भात केलेल्या विधानांतून योगींविरोधी मोहिमेला दुजोरा मिळतोय। बादलपूर या मतदारसंघातील भाजपचे आमदार रमेश चंद्र मिश्रा यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलाय। भाजपला 2027 ची निवडणूक जिंकणं कसं अशक्य आहे हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले। त्यावेळी मोठा पराभव टाळण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचं आवाहन मिश्रा यांनी पक्ष नेतृत्वाला केल्याचं दिसून येते। भाजपचे दुसरे आमदार आणि माजी मंत्री मोती सिंह यांनी राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत योगींच्या कामाच्या पद्धतीवरती जोरदार आक्षेप घेतलाय। विशेष म्हणजे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या 1 दिवस आधीच या दोन्ही आमदारांनी योगींविरोधात मतप्रदर्शन केलं। ही बैठक भाजपचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। संतोष यांची पाळमुळं ही आर.एस.एसशी जोडलेली असून ते मोदी शहांचे निकटवर्तीय समजले जातात। संतोष यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत भाजपचे योगी विरोधी नेतेही सहभागी झाले होते। या सगळ्या राड्यानंतरही राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी भाजप नेतृत्व योगींना देणार असल्याचंही बोललं जाते आणि राज्यात होणाऱ्या 10 विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीत योगींची कामगिरी कशी असेल यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। 10 पैकी 9 मतदारसंघातील आमदार हे लोकसभेत निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्यात, तर समाजवादी पक्षाचे आमदार मदार इरफान सोलंकी यांना फौजदारी गुन्ह्यात शिक्षा झाल्याने ते अपात्र ठरलेत, त्यामुळे त्यांची जागाही रिक्त आहे। तर मंडळी, यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।